महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजन्सी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला मांजरीचं नख लागल्याच्या कारणावरून 2 कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना उल्हासनगरच्या इमलीपाडा या ठिकाणी घडली आहे। या मारहाणीत राकेश रोंदिया आणि पूजा रोंदिया हे जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पूजा रोंदिया यांच्या घरी मांजर आहे। शेजारी राहणाऱ्या अमित रोंदिया यांच्या घरातील एका लहान मुलाला मांजरीचं नख लागल्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला। काही क्षणातच जोरदार राडा होऊन मारहाण झाली। यात अमित रोंदिया, विकास रोंदिया आणि नंदा रोंदिया यांनी शेजारी राहणारे पूजा आणि त्यांचे पती राकेश यांना बेदम मारहाण केली। यात राकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आता या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत। राकेश रोंदिया, आपण राहायला कुठे? फारवला निमलीपाडा। नेमकी काय घटना घडली तुमच्याबरोबर, तुमच्या नवऱ्याबरोबर? काय नाही, फक्त मांजरीला म्हणजे मांजरीने आमच्या घरी लेकरं दिलते, तर त्यांना प्रॉब्लेम होत होती म्हणून आम्ही सोडून आलो होतो। पुन्हा मग त्या मांजरीचे 2 लेकरं मेले। आपण कोणाचं पाप नाही घेऊ म्हणून माझ्या नवऱ्याने परत आणले। तर आम्ही खाया प्यायला घालत होतो बाबा। ते पोरं दोघं पण माचीच हे काय पण काडीवाडी करायची। बस ती जेवत होती मांजर म्हणून त्या लेकराने हात घातला, म्हणून त्या मांजरीने थोडा नखून मारला। बस त्याच्यावर नाही एवढा तमाशा झाला। माझ्या नवऱ्याला मारहाण केली। मी मराठी आहे बाबा, आहे माझ्या नवऱ्याचा चाकू बिकू घातलाय। अमित रोंदिया, विकास रोंदिया आणि नंदा इंदरपाल रोंदिया हे लोकांनी सगळं केलेलं आहे। मला खाली पाडून माझ्या नवऱ्यालाही मारलं, मलाही मारलं। लादीने मारला, आधी डोक्यात, पुन्हा मग चाकू काढला। ते लोक गैरकानूनी काम करतात, त्यांच्याकडे कट्टा बिट्टा आहे, तलवारी आहे। ते लोक पत्त्याचं गेम खेळतात, त्यांनी गैरकानूनी भरपूर काम करतात। ते लोक दादा आहे। तलवारीने मारलं माझ्या नवऱ्याला आणि माझ्या पोरीला बी मारलं। तुमच्यावर जे हल्ला करणार आहे कोण आहे? विकास रोंदिया, अमित रोंदिया आणि नंदा इंदरपाल रोंदिया। इंदरपाल नाही, सॉरी, रिसपाल रोंदिया। नंदा रिसपाल रोंदिया तिने माझे केस धरले। अमितनी मला खाली नंग। असं कुठं असतं का सांगा तुम्ही? बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।